तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतोय गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण पुरंदर या तालुक्यातील चांबळी या गावात आलेलो आहोत। तर आज आपण झेंडू या फुलाची लागवड कशा पद्धतीने केली जाते याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर अजूनही तुम्ही युट्यूब चॅनलला आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। तर दादा नमस्कार। नमस्कार। गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। तर दादा सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या। माझं नाव सोमनाथ कृष्णा शेंडकर, मुक्काम पोस्ट चांबळी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। तर दादा किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय? मी साधारणतः असं म्हणायचं की वडिलांच्या नंतर शेतीच करते। ओके ओके। आणि तुम्ही झेंडूची शेती करता? झेंडू। तर दादा तुम्ही हे झेंडू लागवड करता त्याच्या पूर्व मशागत तुम्ही कशा पद्धतीने करता? पूर्व मशागत नांगरट असेल तर त्याला मोडायची, रोटर मारायचा, भुसभुशीत करायची आणि पाहिजे अशी आपल्याला सरी पाडायची आणि जेणेकरून आपल्याला माती लावता येईल याला। ओके। की थोडस झाडाची वाढ वाढली की त्याला माती लावून पडू नये हे हिशोबाने माती आपल्याला घ्यायलेली इतक्या प्रमाणात चांगली भुसभुशीत जमीन करून घ्यायची। सरी पाडायची, सरी पाडल्यानंतर प्रथमतः रोपं लावून घ्यायची आणि रोपं लावल्यानंतर थोडीशी जितावली की मग त्याला डोस वगैरे देऊन शेणखत भरायचे, माती लावायची, दुसरं रासायनिक खते भरून भरपूर माती लावायची जेणेकरून झाडं पडली नाही पाहिजे आणि पाणी ज्याला जास्त कमी असले तरी चालते। तर झेंडू लागवडीसाठी ही जमीन कोणत्या प्रकारची म्हणजे योग्य आहे? झेंडू लागवडीसाठी थोडीशी तर माळ रानाची असेल तर अतिउत्तम आणि थोडस पाणी साचणार नाही, थोडस पाण्याचा निचरा होईल अशी जमीन जर असेल तर झाडांना चांगलं पोषक वातावरण तयार होतं। तर याचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने केले? लागवडीनंतर झाडांना फूट निघाली की थोडस एक म्हणजे 15-20 दिवसानंतर त्याला माती लावणे आणि पुढे असं धुकं वगैरे आलं त्याला ते करप्याचे औषध वगैरे मारणं वेळच्या वेळ गरजेचे असतात। ओके। आणि कीड पण होती थोडीफार, किडीची पण फवारणी 15 दिवसांनी एक वेळा करावी लागते वगैरे आपण लक्ष ठेवलं, वाटलंच तर फवारणी करायची। आणि शक्यतो माळरानावरती असेल या दिवसात दव जास्त असते जेणेकरून ते दव जास्त वेळ राहू नये हवेशीर याची काळजी घेतली पाहिजे। आता इथं हवेशीर आहे, दव काय जास्त वेळ थांबत नाही, जास्त वेळ थांबलं नाही की फुल चांगलं राहतं, नाही तर मग असं खालून त्याला स्पॉट निघत त्यात पाणी धरून राहतं। ओके। पाणी धरलं की फुल खराब होतं। ओके। याचं जास्त वेळ पाणी धरलं नाही पाहिजे। तर याच्यामध्ये खतांचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने केलंय? याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन जोपर्यंत म्हणजे झाडं मोठी व्हायच्या अगोदरच म्हणजे ज्यावेळेस फुटेल लागतात तर त्याच वेळेस खताचं रासायनिक आपण 20-20, 24-24 आणि शेणखत वगैरे एकदाच भरायचे। आता ही झाडं मोठी झाली याला काय माती वगैरे लावता येणार नाही, त्यामुळे त्याच्यानंतर आपण थोडेसे ते लिक्विड मध्ये 19-19, 0-22-32 हे वरून फवारलं किंवा बुडक्यात सोडलं एक 15 दिवसांनी तरी झाडांना चालते। नंतर आता या स्थितीत काय सपला वगैरे भरता येत नाही कारण झाडं मोठी झाली, झाडावर पडतात तर मग पातळ लिक्विड मध्ये पातळ असते ना ते 19-0-52 तसली जरी फवारली 15 दिवसांनी 12 दिवसांनी तरी व्यवस्थित झाड राहतात। ओके। आणि हे आता धुकं वगैरे आता वाटते ना तर याला करप्याचं जास्त प्रमाण होतं, तर मग त्याच्यासाठी करप्यावरच मारायचं किंवा वातावरणात आहे धुके आता धुक्याचं आता याला करप्या वाहू शकतो त्यावेळेस ते अगोदरच फवारणी करायची। साधारणतः झेंडू लागवडीसाठी जो ऋतू महत्वाचा असतो म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये झेंडू लागवड केल्यावरती त्याचं उत्पन्न जास्त प्रमाणात मिळतं? पावसाळी
झेंडूला जास्त उत्पादन असते. ओके. आता थंडीत झाडं कमी होतात, माल कमी गावतो. हम्म. पावसाळ्यात पोषक असतो, हम्म. थंडी नसते. ओके. दोन्ही वातावरण गार गरम असते, ओके. त्यावेळेस माल भरपूर गावतो. हम्म. फक्त जास्त जर पाऊस जर मातला हम्म. तर ती पावसाला पाण्याला ते हे होतं, जास्ती वेळ झाड टिकू शकत नाही. तर याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे बियाण्यांची निवड किंवा रोपांची लागवड. हा. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही रोप आता घरी काय तयार करता येत नाही. हम्म. तर नर्सरीत आपल्याला योग्य म्हणजे चांगली रोपं देणारी नर्सरी, तिथून आपण त्यांना सांगून घेऊन येऊ शकतो. ओके. ती ही जात वगैरे किंवा काय असं सांगता येईल का त्याच्यामध्ये? त्याची जात कलकत्ता आहे, ओके. कलकत्ता म्हणून. तर ते नर्सरीत तिकडून रोपं आणून तयार करून आपल्याला देतात पाहिजे त्यावेळेस. ओके. तरी साधारण एका झाडाला किती फुलं येतात याच्यामध्ये? एका झाडाला आता बघा याला 100 काळे आहेत. तर याला मला वाटते ती कमीत कमी 300 फुल तर. ओके. म्हणजे एका झाडाला 300 पर्यंत फुलं येणार. आता याची रोपाची उंची 2 फुटापर्यंत 2-2.5 फुटापर्यंत वाढू शकते. ओके. थंडीमध्ये आता थंडी आहे ना, थंडीमध्ये 1 फुटाने कमी होऊ शकते. 3-1 फुटाचा रुंदी याची झाडाची असतेच. लावताना कमीत कमी 3 फुटावर झाड लावायला पाहिजे. तर तुम्ही याच्यामध्ये जे अंतर सोडलंय त्या कशा पद्धतीने आहे, म्हणजे कितीपर्यंत अंतर सोडलंय? तर हे 3 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. ओके. की जेणेकरून दोन्ही झाड राहून दोन्ही बाजूची झाड राहून मध्ये आपल्याला तोडता येईल. ओके. अशा पद्धतीने 3-3.5 फुटाची सरी ठेवायची. ओके. जास्त जर जवळ ठेवलं तर आपल्याला ते तोडताना झाडं मोडतील याची अगोदरच काळजी घ्यावी लागते. जास्ती जवळ झालं की मग ते झाडाची मोडतोड होणार. ओके. हे नाजूक असतं थोडस, म्हणजे असं चालता यायला पाहिजे, मोडणार. आणि त्याला जास्ती जर बोजा झाला, लवकर तोडलं नाही तरी खांद्या मोडू शकतात. तर याचा उत्पादनाचा साधारणतः खर्च किती येतो? म्हणजे आता तुम्ही किती बाय किती मध्ये हे केलंय? येतो 5 पांडे, कमीत कमी 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो. ओके. मशागत वगैरे. ओके. शेणखत आपल्या घरचं आहे ते सोडून सुद्धा सपला वगैरे, फवारणी, याला झाडांना माती लावाया मजूर. तर असा एक 12 ते 15 पर्यंत खर्च. ओके. आणि हे किती गुंठ्यामध्ये आता तुम्ही हे केलंय? आता 10 गुंठ्यामध्ये. 10 गुंठ्यामध्ये. 10 गुंठ्याला कमीत कमी 15-1 हजार रुपये खर्च येतो. खर्च आहे. तर साधारणतः जास्त मागणी या फुलांना केव्हा असते? साधारणतः याला दसऱ्यामध्ये जास्ती मागणी असते. दसऱ्यामध्ये झेंडूचा वापर जास्ती करतात आणि जास्ती मागणी दसरा आणि तसे गणपती, दिवाळीत, मार्गशीर्ष महिन्यात पण याला चांगली मागणी असते. ओके. आणि साधारणतः हे रोप वाढायला म्हणजे लहानपणापासून ते फुलं धरण्यापर्यंत किती कालावधी लागतो याला? फुल धरण्यापर्यंत 1-1.5 महिना लागतो. 1.5 महिना लागतो. 1.5 महिन्यात चालू होतं. आणि याचा कालावधी म्हणजे कंटिन्यू किती महिन्यांपर्यंत फुलं देऊ शकतात झाड? त्याला जर रोग काय करप्या वगैरे जर नाही झाला ते 2 महिने चालू शकतात चालू झाल्यापासून. आणि याला 4थ्या दिवशी तोडावं लागतं. 4 दिवसात फुल तयार होतं. त्याची छाटणी वगैरे तुम्ही करता का? म्हणजे रोप मोठं झाल्यावरती ते जास्त वाढू नये यासाठी छाटणी वगैरे केली जाते? नाही, वाढ तर झालीच पाहिजे. वाढीसाठी छाटून नाही जाणार. ओके. त्या वाढीसाठी वाढ तर त्याची झालीच पाहिजे. त्याला छाटून कामाचे नाही. सुरुवातीला ज्यावेळेस थोडेसे 3-4 काळ्या ज्या लागतात त्या खुडल्या, म्हणजे या प्रकारच्या अशा या खोडल्या तर त्याच्या बाजूनी फुटवा धरायसाठी त्याला म्हणजे फुलाची अपेक्षा न धरता या खोडून टाकायच्या. त्यामुळं झाडाला फूट चालते. ओके. आणि तोडे चालू झाले होते मग फुल तुटल तसं ती फुटतेच कांडोकांड त्याला फुल येतं.
फक्त रोगाचा प्रादुर्भाव त्याला नाही होईल हं. याची काळजी घ्यावी काळजी लागते. घ्यायची. तर याची काळजी कशा पद्धतीने तुम्ही घेता? याची काळजी आता मी पहिलं सांगितलं की याला रासायनिक खतं वगैरे, शेणखत वगैरे भरून माती लावणे आणि याच्यावरती आता धुकं वगैरे आलं तर ते करप्याची की जे करपे होऊ नये म्हणून वाटलं आपल्याला की आता धुकं आहे तर त्याच्या करप्याची एक फवारणी करायची. आणि धुकं आलं की मवा, कीड हे होतच, त्याची सुद्धा सेपरेट फवारणी करून टाकायची. त्यामुळं तर त्याचा कालावधी असतो का, म्हणजे 15 दिवसानंतर किंवा महिन्यानंतर अशी फवारणी करायची? नाही, जर वातावरण चांगलं असलं तर कालावधी आहे त्याला. 15 दिवसांनी फवारणी एक करावीच लागते. पण जर वातावरण असेल तर 4 दिवस लवकर फवारणी केली तरी चालते, म्हणजे चांगलं आहे. ओके. तर याचं विक्रीचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने केलंय? तर याचे विक्रीचं आज जर तोडलं 5-6 नंतर किंवा 4 नंतर तर उद्या सकाळी ते गुलटेकडी मार्केट यार्ड, ओके, तिथं आपण द्यायचे, घेऊन जायचं किंवा मग मालाच्या गाडीत पाठवून दिले तरी तिथे आमचे दलाल कायमस्वरूपी असतात, ते विकतात. आणि जवळ आहे आम्हाला मार्केट इथून. ओके, गुलटेकडी यार्ड मार्केट, ओके, मार्केट यार्ड मध्ये, पुण्यामध्ये. तर याचा बाजारभाव तुम्हाला कशा पद्धतीने मिळतो? बाजारभाव जर वातावरणात जर पाऊस वगैरे जास्त जर झाला तर माल कमी होऊ शकतात. ओके. आणि माल म्हणजे असे लोकांचे जे झेंडूचे फळ आहेत ते निकामी होतात. ओके. त्यावेळेस जास्ती भाव चढतो. मग गणपती असो किंवा आउट सीजन बाजार राहतो. आणि वातावरण चांगलं असेल तर मग आवक जास्त येते. आवक जास्त असली की मग जास्त आली मार्केटमध्ये की बाजारभाव कमी होतो. तरी पण साधारण किती किलो पर्यंत? तरी पण जास्तीत जास्त आपण जेवढा माल चांगला ठेवील तेवढा आपल्याला 4 रुपये होऊन जातात. ओके. मग तसं 1 किलो मागे म्हणजे सीझनच्या वेळी आणि विदाउट सीझन किती पर्यंत जातं? याचं काय 10 रुपयापासून काय एक वेळेस 150 रुपयापर्यंत किलो जातं. याचा बाजार होऊ शकतो. ओके. आणि जर मार्केट नसेल तर किंवा सीझन नसेल तर 10 रुपयापर्यंत पण येतो? 10 रुपयापर्यंत पण बाजार येऊ शकतो. ओके. तर झेंडूच्या फुलांची सोडून अजून कुठल्या पद्धतीची तुम्ही शेती करता? तरकारी तर करतोच आम्ही थोडीफार. त्यातून अजून आष्टर, बिजली, शेवंतीमध्ये आता बरेचसे व्हरायटी आल्यात, त्यातली काय 1-2 प्रकारची लावतो. ओके. तर यानंतर ज्यांना झेंडूच्या फुलांची लागवड करायची आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? याचे काय नाही, तर थोडस जातीने आपण जर प्लॉट वरती लक्ष दिलं तर उत्पन्न चांगलं मिळतं. आणि काही एवढं हे नाही, पण त्याला लक्ष द्यावंच लागतं. रोग म्हणा किंवा कीड किंवा त्याला वेळच्या वेळेवर टॉनिक वगैरे हे जर दिलं तर उत्पन्न 4 रुपये होऊन जातच. त्यात नफा 4 रुपये आपल्याला मिळतातच. पण नाहीच लक्ष दिलं की तर त्याचा उपयोग नाही होता. ओके. फुल शेतीच करायची असेल तर काय एवढं काय अवघड नाही. रोपं लावणे, वेळच्या वेळेवर माती वगैरे, रासायनिक खतं भरणे, किंवा तोडणी वगैरे वेळच्या वेळेवर केली तर परत वेळच्या वेळेवर केलं तर नंतरचा माल सुद्धा व्यवस्थित येतो. आणि त्याला जर वेळ निघून गेल्यावर जर कुठली गोष्ट केली तर त्याचा उपयोग होत नाही. आणि मग ते झाडांना पण हानिकारक होऊ शकतो. तर दादा, तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात, यासाठी आमची गोष्ट व्यवसायाची या मराठमोळ्या युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस असाच वाढत जावो हीच मी शिवचरणी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद. नमस्कार. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला झेंडू फुलाची लागवड कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.